न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। काय म्हणजे गाडी राहते आणि एवढी जागा मोकळी ठेवता म्हटलं ते पावले वगैरे जर काम कर काय नाही गेलो मी काय म्हणतो आपली एलपीसी आय कार्ड बोलते मी स्टेशन बोलतो चाबी कसे अवेलेबल होईल सांग तिला इथून काढावी लागेल। बरोबर आहे। रेल्वे स्टेशनला जी कार आता आपण पाहत आहात MH12SF 1680 ही जी उभी आहे, ही कार एक महिला कॉन्स्टेबल आहेत ज्योती सुरेश साळुंके, ज्या जळगाव तालुका पोलीस स्टेशनला नेमणुकीच आहेत। त्यांनी ही कार 2 ते 3 दिवसापूर्वी या ठिकाणी पार्क करून त्या मुंबईला गेलेल्या आहेत कामानिमित्त। आवाज कसला येत होता? हा, तर तो जो आवाज येत होता त्या कारच्या मेकॅनिझम मध्ये काही डिफॉल्ट झाल्याने त्याचं इंडिकेशनचा प्रॉब्लेम होऊन त्या इंडिकेशनचे ते आवाज येत होता। शोधक पथकाच्या द्वारे सुद्धा या कारची तपासणी करण्यात आली। बरोबर आहे। संशय आल्याने बॉम्ब शोधक पथकालाही बोलवलं होतं, कारण सद्यस्थितीचं जे परिस्थिती पाहता काही धोका होऊ नये नागरिकांच्या जीविताला वगैरे, त्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथकामार्फतही त्याची पाहणी करण्यात आलेली आहे। खात्री आणती त्यामध्ये अन्य काही आक्षेपार्ह नाही असं आढळून आलेलं आहे। जनतेला काय आव्हान? जनतेला एकच आव्हान आहे की पॅनिक होऊ नका। ही जी घटना आहे ही मेकॅनिझम फॉल्ट आहे आणि याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही परिस्थिती नाही। आपल्याकडे अशा कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण कमीत कमी सदर घटनेची माहिती पोलिसांना आणि संबंधित विभागाला द्यावी, नियंत्रण कक्ष वगैरे किंवा इतरांना, जेणेकरून त्याचं त्वरित आता ज्या प्रकारे पाठपुरावा करून त्याचं जे खरं खोटं करण्यात आलं ते खरं खोटं करण्यात येईल। सर, कार चालकाविरुद्ध काही कारवाई? कार चालकाने इथे नो पार्किंग मध्ये उभी केलेली आहे, त्या दृष्टीने GRP वाले त्यांच्यावर कारवाई करतील।
गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.